नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिड अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज चढणं आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीवर्धन, जिल्हा रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी दिले जाते? शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी दिले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक शास्त्रीय संशोधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या खालीलपैकी कोणत्या भागावर दिसून येते? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या खालीलपैकी कोणत्या भागावर दिसून येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेंड्याची पाने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर रासायनिक ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, नाबार्ड ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष देते? नाबार्ड हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष देते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड हे शेती व ग्रामीण विकास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ध्वनी ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे? गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर NK सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कृषी मूल्य आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? कृषी मूल्य आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृषी मूल्य आयोग यांची स्थापना सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉकेट हे रेखीय संवेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे? खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज असते? आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 AC करंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामधला पहिला लोहमार्ग सन 1853 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना खालीलपैकी काय म्हणतात? ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना खालीलपैकी कोणते नियम म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केपलरचे गतीचे नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे? भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लायकोपीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते? स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सागाची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? सागाची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्टॅम्प पद्धत म्हणजेच खुंटा पद्धत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले होते? भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताचे नवे आर्थिक धोरण हे जून 1991 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 82°30 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांचे कार्यालय आहे? आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अप्रत्यक्ष कराचा भार खालीलपैकी कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कराचा भार हा खालीलपैकी कोणावर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष कराचा भार हा ग्राहक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जसवंत सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष आहे? खालीलपैकी कोणते एक वर्ष हे लीप वर्ष आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2020 या ठिकाणी लीप वर्ष असेल. प्रश्न क्रमांक 29 सन 1962 मध्ये भारतावर हल्ला झाला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते? सन 1962 मध्ये भारतावर हल्ला झाला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 VK कृष्ण मेनन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 30 मेंढीची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? मेंढीची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काश्मीरी मेरून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी सर्वात जास्त पाणी खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये उपलब्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे? भारतामध्ये सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भात पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार खालीलपैकी कोणत्या वर्षी समाप्त झाला होता? ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार खालीलपैकी कोणत्या वर्षी समाप्त झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1858 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काँग्रेसचे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन 22 डिसेंबर सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? ग्रामीण भागामधले राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 22 डिसेंबर सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? गोवा मुक्ती दिन आपल्या ठिकाणी योग्य आन्सर ओळखायचा आहे. गोवा मुक्ती दिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा मुक्ती दिन हा 19 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अनुशीलन समिती यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? अनुशीलन समिती यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुशीलन समिती ही बंगाल प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 42 फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1789 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 लोकमान्य टिळकांशी मतभेद झाल्यानंतर इसवी सन 1888 मध्ये आगरकरांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक हे सुरू केले होते? गो. आगरकर यांनी सन 1888 मध्ये खालीलपैकी कोणते साप्ताहिक हे सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुधारक हे साप्ताहिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीयांचे नाव खालीलपैकी काय होते? ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय यांचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नेहरूजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वसाहतीचे स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा व सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा व सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केले होते? महर्षी कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी शाळा सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1852 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 53 खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.